नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेडगुरू या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जो काही गुळाचा वापर करतो, तर त्या गुळासोबत आणखी आपण कुठल्या 2 गोष्टींचा वापर केला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, पहिली जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये ओव्याचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर मित्रांनो, आपले पशू व्याल्यानंतर त्यांचा जार-वार बाहेर टाकण्यासाठी या या ओव्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जी काही घाण असेल, तर ती बाहेर टाकण्यासाठी देखील या ओव्याचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, दुसरी जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये शतावरीची जी काही पावडर येते, तर त्याचा जर वापर आपल्या पशूंमध्ये केला, तर आपले ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे, तर ते चांगल्या प्रमाणात वाढवण्यासाठी यामुळे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आपण या 3 गोष्टी आपल्या पशूंच्या आहारामध्ये कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे, आपण याचा डोस किती द्यायला पाहिजे, जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण जर तो पाहिला नसेल, तर तो नक्की पहा. धन्यवाद.